नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण काहीही झालं तरीही आता इकडे सरनोबतांच्या घरी एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की इकडे आता जो प्रसाद आहे, प्रसादरावांचं लग्न ठरवायचं आहे. त्यांच्यासाठी मुलगी आणलेली असते आणि तेव्हा मात्र हे सगळेजण सांगत असतात की प्रसादराव जे आहेत ते अमेरिकेला शिकून आलेले आहेत, बाकीच्या भाषाही त्यांना तेवढ्याच जबरदस्त येतात, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ते प्रसादरावांबद्दल बोलत असतात आणि प्रसादरावांनी आजपर्यंत काय काय केलेलं आहे त्यांचं गुणगान गाणं सुरू झालेलं असतं. परंतु आता वाट मात्र त्यांची लागणार असते, कारण ती मुलगी जी असते ती फाड फाड इंग्लिश बोलत असते आणि हे सगळेजण तोंडावरती पडणार असतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे डॅडींनी एक डाव आखलेला आहे आणि डॅडींचा डाव तर इतका भयानक आहे की ज्याचा विचारही आपण करू शकत नाही. नक्की डॅडी काय करणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे आता सूर्या जो आहे तो धनूला समजून सांगत असतो, धनू नको काळजी करू, आपण बघूया काय होतंय ते, तू काळजी नको करू, असं म्हणत सूर्या धनूची समजूत घालत असतो. आणि ठीक आहे, आज तुळजाचं जे रूप पाहायला मिळालं ना ते खरंच दुर्गेचा अवतार घेतलेला होता. इकडे डॅडींनी आता त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. डॅडींचं काम म्हणजे डॅडींनी आज जेवण बनवायचं टार्गेट घेतलेलं आहे आणि डॅडींनी ठरवलेलं आहे की आज जेवण बनवणारच आहे, असं म्हणत डॅडींनी किचनमध्ये गेलेले आहेत. सगळी जोरदार तयारी डॅडींनी केलेली असते आणि त्याच पद्धतीनं त्यांचं कामकाज सुरू झालेलं असतं. त्यांच्या मदतीला शत्रू आणि छत्री दोघंही तिथं असतात. आता इकडे पाहायला मिळतं की तुळजा फोन घेऊन असते आणि मग तिथे शालनमालन असतात. तुळजाच्या फोनवरती फोन आलेला असतो, तो म्हणजे इकडे तेजूचा. तेजू म्हणत असते की अगं तुळजा, आत्या आहेत का तिथं? तेव्हा शालनमालन म्हणतात की हो आहे, बोल ना गं. आणि तुळजा पण सांगते की हो बोल, अगं फोन स्पीकरवरच काढलेला आहे मी, असं म्हणत बोलू लागलेले असतात. मग तेजू सांगत असते की अगं जरा सकाळी ना प्रॉब्लेम झाला, माझा किचनमध्ये पाय घसरला आणि थोडंसं पडले मी, त्यामुळं मी ना थोडी डिस्टर्ब होते. तेव्हा डॅडींनी आता सगळ्या घराची जबाबदारी घेतलेली आहे आणि डॅडींनी किचनमध्ये स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज सकाळपासून चहा नाश्ता सगळं डॅडींनी बनवलेलं आहे. परंतु एक गोष्ट मात्र घडत आहे आणि ती म्हणजेच की या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र इकडे हे सगळं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता हे सगळं जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र ती बोलत असते आणि मग तिला सगळेजण विचारू लागतात की तू ठीक आहेस ना? तेव्हा तुळजा म्हणत असते की हो, आणि मग तेजू म्हणत असते की हो मी आत्ता बरी आहे. ह्या दोघीजणी म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता आम्ही येतो तिकडं आणि तुला घेऊन माघारी येतो, कारण काहीही झालं तरी ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळं तुझी काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या दोघेही तिला समजून सांगत असतात, तिला म्हणत असतात की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, अजिबात काळजी करू नको, असं म्हणत त्यांनी समजूत घातलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की धनूने नानांना काम करताना पाहिलेलं असतं आणि धनू ही नानांना म्हणालेली असते की आपण घरी जाऊया, घरी गेल्यावर बोलूया काय बोलायचं आहे ते. धनूने तर आता भारीच तिथे ही आयडिया केलेली आहे. धनू मात्र वैतागलेली होती. नाना आल्यावर म्हणतात की अगं काय करणार, मी शब्द दिलाय ना दत्तूला आणि दत्तू तुझ्याशी नीट वागत नाहीये, ही गोष्ट मला अजिबात पटत नाहीये, त्यामुळं मला याशिवाय कोणताच पर्याय माझ्याकडे नव्हता. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे डॅडी आता जेवण बनवून तयार झालेलं असतं आणि डॅडी म्हणत असतात की काहीही झालं तरीही सुनबाई, आम्ही हे सगळं जेवण बनवलेलं आहे आणि तुम्हाला हे सगळं आता ॲक्सेप्ट करावं लागेल. आता तुम्ही खाऊन बघा कसं झालेलं आहे. आता इकडे सूर्याला कळलेलं असतं की तेजू जी आहे ती पडलेली आहे, तिला लागलेलं आहे आणि मग शालनमालनने ठरवलेलं असतं की तेजूसाठी छान असं जेवण बनवायचं आणि तिच्यासाठी ते जेवण पाठवून द्यायचं, हे त्यांचंही ठरलेलं असतं. डॅडी म्हणत असतात की बघा बरं कसं आहे, शेवटी माहिती आहे ना आता हे तुमच्या तेवढी प्रॅक्टिस नाही ना त्यामुळे त्या चपात्या तशा झालेत, पण चव आणि मौसूदपणा बघा बरं नुसता, खूप दिवसानंतर गेलेलो ना किचनमध्ये, असं डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेजूला ते म्हणत असतात की खाऊन बघा, भाजी जरा करपली आहे, कसं आहे या चिरंजीवांचं चुकलो, यांना आम्ही सांगितलं होतं पण यांचा मेंदू जरा उशिरा चालतो, असं डॅडी बोलत असतात. आणि डॅडी हे सगळं तेजूला सांगत असतात. तेजू चपाती हातात घेते. डॅडी म्हणतात की डाळ बघा, डाळ आम्ही केली आहे. आणि मग इकडे
तिकडे राग येतो तो म्हणजे शत्रूला. शत्रू म्हणत असतो की काय हे म्हणजे चुकलं की ते आमच्यावर, हे बरोबर आहे डॅडींचं. तेव्हा छत्री म्हणतो की अहो शत्रू भैया काळजी करू नका, कसं आहे माहिती आहे का, त्या डाळीत आपण तिघांनी 3 वेळा मीठ टाकले, आपली जी अवस्था आहे ना तीच डॅडींची अवस्था होणार आहे. तेवढ्यातच सूर्या तिथं आलेला असतो आणि सूर्या जेवण घेऊन आलेला असतो. सूर्या म्हणत असतो की तेजू तू बरी आहेस ना, तुला काही झालं तर नाही आहे ना. तेजू म्हणते अरे काहीच नाही झालेलं, आणि हे बघ आता जेवायला पण मी बसत आहे ना, सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम झालेला नाही. हे ऐकल्यानंतर मात्र आता तो म्हणत असतो की हे बघ जेवण पाठवले आत्याने आणि हे जेवून घे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता हे सगळेजण बोलत असतात. तेव्हा तेजूच्या समोर आता सूर्या स्वतःच्या हाताने ताट वाढतो. इकडे डॅडींनी ताट वाढलेलं असतं आणि त्यासोबतच या सर्व गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र ते सगळेजण बोलत असतात. तेव्हा इकडे हे सगळं चालू झालेलं आहे आणि त्यासोबतच इकडे आता डॅडी म्हणत असतात की कसं हे तुम्हाला पाठवलंय ना, हे जेवण चांगलं आहे, तुम्ही तेच जेवा. तेव्हा मात्र हे सगळेजण म्हणू लागतात की नाही. तेजू म्हणते कसं आहे माहिती आहे का डॅडी, तुम्हीही तेवढंच म्हणजे आत्याने जेवढं कष्ट जेवण बनवायला घेतलेले आहेत ना, तेवढेच कष्ट तुम्हीही घेतलेले आहेत, हे जेवणही तेवढंच चांगलं आहे. असं बोलत ती म्हणते की मी हे जेवण जेवेन. तेव्हा सूर्या तिथं असतो. सूर्या म्हणत असतो की काय तेजू. तेव्हा तेजू म्हणते की दादा तू पहिला घास मला भरवतोस की नाही, मग तू आताही मला पहिला घास भरव, मला ना बरं वाटेल. आणि मग सूर्या सगळ्यांच्या समोर तेजूला घास भरवतो. तेव्हा डॅडी मात्र सूर्याच्या समोर हात जोडून असतात, सूर्याची माफी मागत असतात, त्याला म्हणत असतात की खरं जावई बापू तुम्ही आलात, एवढं सगळं केलं. सूर्या म्हणतो एक्स्ट्राचं जेवण आणलेलं आहे, तुम्हालाही त्याचा फायदा होईल, असं तो बोलू लागतो आणि त्यांना सांगू लागतो की तुम्हीही जेवा. आणि असं सूर्याने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा तेजू मात्र म्हणत असते की डॅडींनीही तेवढ्या कष्टानेच हे जेवण बनवलेलं आहे आणि त्यामुळं मी ते जेवण जेवणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. सूर्या मात्र मनापासून काळजी घेत असतो. सूर्याच्या डोक्यात असं काही नसतं, त्याला फक्त एवढंच माहिती असतं की काहीही झालं तरीही आज तेजू सुखात असली पाहिजे. तेजूला ठसका लागतो आणि त्या क्षणी सूर्या समोर येतो आणि सूर्या म्हणतो की तिथे शत्रू समोर येतो आणि शत्रू जो आहे तो मात्र तिथे पाणी देतो. जेव्हा शत्रू पाणी देतो तेव्हा तेजू रागाने शत्रूकडे पाहत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या म्हणतो की चालेल निघतो मी, आणि तेजूला म्हणतो की काळजी घे, काही लागलं तर सांग. आणि जाताना गोळ्यांचं पाकिट आणलेलं असतं ते पाकिट तिला देतो आणि तिला सांगू लागतो की हे जे आहे ना हे तुझ्यासाठी आणलेलं आहे, तुळजाने ह्या गोळ्या दिलेल्या आहेत आणि काही लागलं कमी जास्त असेल तर ते सगळं सांग. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच डॅडी पण सूर्याच्या समोर हात जोडून उभे असतात, म्हणत असतात की खरंच जावई बापू. मग छत्री काका जो आहे तो म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, तुमचा जावई जेच निबार काळजाचा आहे, निबार कातडीचा निघाला आहे, त्याला जराही फरक पडला नाही, एवढे सगळे कष्ट घेतलेत पण त्याला जराही वाटलेलं नाही आहे की डॅडी तुमचीच विचारपूस करावी, तुमची चौकशी करावी, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा डॅडी म्हणतात की आहे हे घे आणि एवढं काम कर, आणि चिठ्ठीवर काहीतरी डॅडींनी लिहून दिलेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॅडी आता ड्रायफ्रुट्स घेऊन येतात आणि तेजूला देतात, म्हणतात की सुनबाई हे घ्या तुम्हाला. आणि डॅडींनी आता छत्रीला काहीतरी असं आणायला सांगितलेलं असतं आणि अचानक डॅडींना चक्कर येते आणि ते तेजूच्या रूममध्ये पडतात. हे सगळं घडलेलं असतं. डॅडींची जी अवस्था असते ती खूप भयानक झालेली असते. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न तेजूला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.